अवघ्या काही वेळातच आता प्रचाराला समारंभ होणार आहे। माझ्यावर आहे शशिकांत शिंदे साहेब, काय सांगाल की विजन काय असेल की तुम्ही या सातारा जावलीमध्ये आणि जावलीचा एक ढाण्यावाग म्हणून ज्याची ओळख आहे या शशिकांत शिंदेला काल जी सभा झाली आणि आत्ता उदयनराजेंनी एक स्टेटमेंट दिलं माध्यमांसमोर की तुम्ही औपचारिक साबून सगळ्यांशी तुम्ही संवाद करताय, काय सांगाल तुम्ही? नाही, त्यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे। मी काय म्हणतोय ते मी करतो। मी जनतेमध्ये फिरतोय, कदाचित एका जागेवर बसून प्रचार करत असतील, मी जनतेमध्ये जाऊन आशीर्वाद देतोय। त्यामुळे सहानुभूती वगैरे काही नाही, आम्हाला प्रचार करणं हा माझा कर्तव्य आहे, त्याप्रमाणे मी साधा कार्यकर्ता म्हणून प्रचार करतोय। रोजगार निर्मितीसाठी सातारा जिल्ह्याला तुमचं विजन काय असतं? आता संधी दिल्यानंतर रोजगार निर्मिती काय होईल ते करून दाखवतो। तिथे औद्योगिक हब, त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं लोकांना तिथं जॉब मिळाल्यानंतर त्याची सिक्युरिटी हे फार महत्त्वाची आहे आणि उद्योगधंदा आल्यानंतर कोणी बंद करू नये याची काळजी घ्यावी लागते। काल पाटणच्या सेवेमध्ये उदयनराजेंनी तुमची मिमिक्री करून दाखवली, अशी मिमिक्री शशिकांत शिंदेंना किती वेळा दाखवली पण शशिकांत शिंदे अजून गप्प का आहेत असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला। आता त्यांना काही माझी मिमिक्री करत असतील पण त्यांना पूर्वीची खास माणसाने जाणीव ठेवायची असते, तशी मी शरद पवारांची जाणीव ठेवली। त्यांच्या 3 वेळा मी खासदारकीच्या वेळा प्रचार करतो आणि निवडणूक संपल्यानंतर ते मला स्वतःहून म्हणले की माझी चूक झाली, आता माझ्यासाठी ती सहानुभूती तर दाखवत होते, ज्यावेळेला तिकीट मिळालं की त्यांना थोडासा स्वार्थ दिसला, माझ्यावर टीका करत असतील, पण टीकेला उत्तर मी देणार नाही, मी मताने विजयाने त्यांना उत्तर देईन। साहेब, काल तुम्ही सभा चालू होण्याच्या अगोदर तुम्ही एक स्टेजवर एक भावूक असं वातावरण निर्माण करून दिलं, काय सांगाल की या जनतेला एकच आव्हान काय देतं? नाही, मी भावूक झालो नाही, मी कृतज्ञता व्यक्त केली। ज्या पवारसाहेबांनी मला ती संधी दिली त्यांच्या पाया पडलो आणि एवढ्या मोठ्या जनसमुदाय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आव्हानाला घेऊन उपस्थित राहिलं, त्याला मी नतमस्तक झालो आणि जनतेला मी सांगेन की शशिकांत शिंदे एक चांगला खासदार म्हणून या ठिकाणी 100% काम करण्याचा असा विश्वास आहे। दिल्लीला या साताराचा ढाण्यावाग नक्की विजन घेऊन, सातारचं विजन घेऊन नक्की काय करणार गेल्यानंतर कळेल। विधानसभा विधान परिषद गाजवली, आता लोकसभा गाजवली। लोकांची कामं, लोकांचे प्रश्न हे मुद्देसूद मांडण्याचा एक व्यासपीठ असतं, कायदे होतात, त्या कायद्याला तिथं चुकीचं असेल तर आवाज उठवायला लागतो। हल्ली असे कायदे काय बनवले बहुमताच्या जोरावर, त्या कायद्याचा फटका सर्वात जास्त हा सामान्य जनतेला बसला। पण या सर्व गोष्टीच्या माध्यमातून विरोध करणं आणि चांगल्याच्या दृष्टिकोनातून फायदा होता लोकांचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवणे यासाठी प्राधान्य द्या। नक्कीच हे होते शशिकांत शिंदे। शशिकांत शिंदे आपणाला सांगितलं आहे की यापुढचं विजन नक्कीच जोरदार असेल। कॅमेरामन अजितसह जुबेर शेख, सातारा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004। त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। Come on guys, hurry up. अरे सुन ना,
एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.